सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसातील आता पहिल्या सामन्याला देखील सुरुवात झाली आहे. स्वर्गीय माधव मंत्री T20 ट्रॉफी आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. अंतिम दिवसातील पहिला सामना टीम 51 वर्सेस टीम 49 हा सामना मैदानामध्ये रंगतोय आणि नाणेफेकीचा कौल जर आपण पाहिलं तर झालेला आहे. टीम 51 या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय आणि प्रथम बॅटिंग करत असताना आता मात्र 6 धावा धावफलकावर झाल्यात आणि एक गडी माघारी देखील परतलाय. चांगला बॉल, बरोबर टप्प्यावर हा बॉल हाताळलाय. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. काय गोलंदाजी पाहायला मिळाली आहे आणि या पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावर 6 ऑन बोर्ड. यूट्यूबच्या माध्यमातून देखील तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. काही प्रेक्षक आमच्या समवेत मैदानातून या मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गणरायाला वंदन करून आजच्या संपूर्ण दिवसाची सुरुवात करूयात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थी साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. मिथिल आलेत. मिथिलचा पहिलाच बॉल कव्हर क्षेत्रामध्ये बॉल उडवण्याचा प्रयत्न केला. फिल्डर धावतोय. ओहो हो हो, प्रयत्न चांगला होता. प्रयत्नांना दाद द्यावीच लागेल. चांगला प्रयत्न केला होता. एका हातामध्ये झेल टिपण्याचा प्रयत्नांना दाट टाळ्यांचा खडखडाट होतो या खेळाडूसाठी. ज्याप्रमाणे तो धावत आला, सूर त्याने मारला. एका हातामध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न अयशस्वी राहिला जरूर, पण प्रयत्नांना मात्र दाद द्यावीच लागेल. चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने 10 धावा धावफलकावर झाल्या. 10 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. हे चांगलं आयोजन, चांगलं नियोजन. आणखीन एक बॉल, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत, उंची जास्त गाठली आहे, लांबी आता कमी पडली आहे आणि या बॉलवर जर आपण पाहिलं तर आता विकेट आली आहे. बॅटर आउट. पंचांच्या भूमिकेमध्ये या मॅच मध्ये आपण पाहतोय स्टेट अंपायर संजीव पाटील, लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये विवान जाधव, थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये उमेश पाटकर आणि या संपूर्ण स्पर्धेवर आपण पाहिलं तर ज्यांची करडी नजर आहे असे महाराष्ट्राचे महापंच युवराजजी भालेराव असे पॅनल, पंचांचं पॅनल आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण स्पर्धेमध्ये आता नवीन बॅटर मैदानामध्ये येताना पाहायला मिळते. दीपेश आला बॅटिंगसाठी. दीपेश, चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. दीपेशचा बॉल आणि पंचांकडे अपील. यस, अपील उचलून धरली आहे पंचांनी. आणखीन एक विकेट. लगातारच्या दुसऱ्या बॉलवर देखील मोठा धक्का. आणखीन एक फलंदाज माघारी परतलाय. विकेट. 2 बॉलवर 2 मोठ्या विकेट्स दीपेश आला आणि दीपेश माघारी देखील परतलाय. या गोलंदाजाचं आता कौतुक होईल कारण या गोलंदाजाचा विचार जर केला तर मिथिल आणि या मिथिलने आतापर्यंत 2 विकेट्स आपल्या संघाला मिळवून दिल्यात. बॅक टू बॅक 2 विकेट्स मिळवल्यात. आता हॅट्रिकची सुवर्ण संधी आहे. कालच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेतील पहिली हाफ सेंचुरी ज्याच्या बॅटमधून निघाली रात्रीच्या सत्रामध्ये ती हाफ सेंचुरी पाहायला मिळाली. त्याचं नाव आहे सौरभ आठवले आणि त्याने या संपूर्ण स्पर्धेतील पहिली हाफ सेंचुरी ठोकली आहे. आता हॅट्रिकची सुवर्ण संधी या गोलंदाजाकडे. ओहो हो हो, स्विंग अँड मिस. चांगला बॉल, डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आता रन मिळणार नाहीये. 10 धावा धावफलकावर 3 गडी आतापर्यंत माघारी परतलेत. उंची जास्त आहे आणि या खेळाडूचा विचार केला तर हाय अँड आर्म ऍक्शन आहे कारण उंचीचा सातत्याने वापर करत असताना पाहायला मिळतो. खांदा मजबूत आहे या गोलंदाजाचा. पहा, आणखीन एक चेंडू बरोबर त्याच टप्प्यावर हाताळला. आणखीन एक डॉट बॉल आलाय. वा वा मिथिल, वा काय गोलंदाजी पाहायला मिळाली या गोलंदाजाच्या माध्यमातून. कारण या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अवघ्या धावा त्याने खर्च केल्या आहेत.
4 धावा खर्च केल्या. जो चौकार आला होता तो चौकार आणि त्यानंतरचे सगळे चेंडू आपण पाहिले तर निर्धावाले. 2 विकेट्स महत्त्वपूर्ण विकेट मिथिलने पटकवले आहेत आणि 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा धाव फलकावर आणि 3 गडी माघारी परतलेत. 10 चेंडूंच्या समाप्तीनंतर 10 धावा धाव फलकावर. धीरज पवार षटक क्रमांक 3. चांगली संघ बांधणी केली आहे. चांगला संघ आहे, मजबूत संघ आहे. धीरज पवारचा पहिला चेंडू. वाह, काय बॉल हाताळलाय पहा. सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं कठीण काम आहे. गोलंदाजांची कसरत होते गोलंदाजी करत असताना, कारण खेळपट्टीवर जर आपण पाहिलं तर थोडंसं दव साठलंय आणि त्यानंतर मात्र अशा पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. वर्चस्व राहिलंय गोलंदाजांचं या मॅच मध्ये. हा पहिला डॉट बॉल आलाय. आता शेवटचे 9 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. येस, 15 बॉलचा सामना असणार आहे. पहिल्या डावामध्ये 15 चेंडू हाताळले जातील आणि दुसऱ्या डावामध्ये देखील 15 चेंडू हाताळले जातील. आणि आता धावबादच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज आता माघारी परतलाय. भव्य दिव्य आयोजन, डोळ्याचं पारणं फेडणारं आयोजन. आयोजन समितीचं देखील कौतुक करावं लागेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. प्रत्येक गोष्टीकडे आयोजन समितीचं लक्ष आहे. हॅलो हॅलो. आणखीन एक बॉल आता पडल्यानंतर खाली राहिला होता. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. बॅटर नेम प्लीज, बॅटर नेम, फलंदाजाचं नाव सांगा प्लीज. निशांत. ओहो, आता उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळालाय. रन मिळणार नाहीये. आणखीन एक चेंडू आता निर्धावालाय. डॉट बॉल. काय गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे आणि धावसंख्येचा विचार केला तर 10 धावा धाव फलकावर झाल्यात आतापर्यंत आणि 3 गडी माघारी परतलेत. एकही धाव खर्च केली नाहीये गोलंदाजाने या मॅच मध्ये. धीरज पवार षटक क्रमांक 3 हाताळतोय. शेवटचं षटक आहे. 10 ऑन बोर्ड. 10 धावा धाव फलकावर. आणखीन एक बॉल. यावेळेला जर आपण पाहिलं तर पडल्यानंतर चेंडू थोडासा फिरला. यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक झाली आणि त्यानंतर आता चांगलं बॅकअप देखील दिलं गेलंय. लेग बाईची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि आता या एकेरी धावेच्या मदतीने 15 चेंडूंचा खेळ आता समाप्त झालाय आणि 11 धावा धाव फलकावर झालेत. म्हणजेच उर्वरित 15 बॉल मध्ये फक्त 12 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये एक षटकार आला, एक चौकार आला आणि एक लेगबाईची धाव आली आहे फक्त. बाकी उर्वरित सर्व चेंडू निर्धाव हाताळले, डॉट बॉल हाताळलेत. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल या मॅच मध्ये. ज्याप्रमाणे गोलंदाजांनी गोलंदाजी केली आहे, गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं या मॅच मध्ये. फक्त 3च बॉल, ज्या 3 बॉलने रन्स आले. पहिला षटकार, दुसरा चौकार आणि एक लेग बाईची धाव, म्हणजेच अशा 11 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्या. 15 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 12 धावांची आता गरज असणार आहे. दुसऱ्या डावाला आता होते सुरुवात. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. ज्या क्रिकेटने तुम्हा सगळ्या भारतीयांना वेड लावलंय तो क्रिकेटचा आता खेळ रंगलाय. संपूर्ण भारतभर, अखिल भारतीय, ऑल इंडिया लेवलचे हे सर्व खेळाडू आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेत. काल जर आपण पाहिलं तर सुरतच्या खेळाडूंचा खेळ पाहायला मिळाला. कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली सर्व भागातून हे सर्व खेळाडू खेळण्यासाठी ही स्पर्धा दाखल झाली होती मुंबईमध्ये. तर सर्व खेळाडूंचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला 2 बॅटर या, 2 बॅटर विनंती आहे प्लीज. लगेचच आपण मैदानामध्ये या. 15 बॉलमध्ये फक्त 12 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. लास्ट 15 बॉल 12 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण असणार आहे सामना जिंकण्यासाठी. 15 मध्ये फक्त 12 धावा करायच्या आहेत. महत्त्वपूर्ण सामना रंगतोय. आजच्या या दिवसातील पहिला सामना मैदानामध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, दुसरा दिवस आहे.
संतोष आणि अक्षय ही जोडी आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना सलामीवीर फलंदाज म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज सगळ्यांचं लक्ष या सर्व खेळाडूंवर पाहायला मिळते. आणि गोलंदाजाचं नाव सांगा प्लीज. शशांक. षटक क्रमांक 1 शशांककडे चेंडू सुपूर्त केलाय. 15 बॉलमध्ये 12 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. कंपल्सरी चे स्पर्धेचा नियम आहे. 15 बॉलमध्ये 12 धावा करणं गरजेचं असेल या मॅच मध्ये. सगळ्यांना आतुरता होती या स्पर्धेची. स्पर्धा केव्हा रंगणार, स्पर्धेचा दिवस केव्हा उजाडणार. स्पर्धेचा पहिला दिवस समाप्त झाला, दुसरा दिवस उजाडला. अंतिम दिवसातील पहिल्या सामन्याला देखील सुरुवात झाली आणि दुसऱ्या डावाला देखील आता सुरुवात झाली आहे. 15 बॉलमध्ये 12 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. आपटलेला बॉल फुल करण्याचा प्रयत्न. या बॉलला उडून लावलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिलाच बॉल निघून जाईल सीमारेषा पार. आलाय पहिल्या बॉलवर चौकार. 12 धावांचं लक्ष. पहिल्या बॉलवर चौकार. आता मॅचचं समीकरण 14 बॉलचा काही शिल्लक आहे आणि 14 बॉलमध्ये 8 धावा फक्त करायचे सामना जिंकण्यासाठी. सगळ्यांची पावलं आता या मैदानाकडे वळताना पाहायला मिळतात. कारण आम्हाला स्पर्धा खेळायची. आमच्या बँकेची स्पर्धा, आमच्या स्पर्धा ही प्रतिष्ठेची, अभिमानाची आहे, मानाची स्पर्धा आहे. ती आम्हाला खेळायची आणि त्यासाठी प्रत्येक खेळाडू आता प्रयत्न करताना पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. आता 1 धाव पूर्ण केली आहे. 5 धावा धावफलकावर झालेत. 12 धावांची गरज आहे. म्हणजेच काय आता सामना जिंकण्यासाठी फक्त 7 धावा करायचे आहेत. शेवटचे 13 चेंडू शिल्लक आहेत. 13 मध्ये 7 धावा करायचे आहेत. नेक्स्ट बॉल उडवलाय समोरच्या दिशेने. फिल्डर आहेत, बॉल अडवण्याचा प्रयत्न करतील. छेल टिपलाय. विकेट पहिली. पहिला धक्का. बडी मछली जाल में. मोठा मासा गळ्याला लागलाय आणि विकेट आली आहे. फलंदाज बाद. पहिला विकेट. 5 धावा धाव फलकावर झाल्यात. 1 गडी माघारी परतलाय. येस, डी ग्रुप मधील सर्व संघातील कर्णधारांना विनंती, आपण त्वरितच समालोचन कक्षामध्ये या. आलेल्या संघनायकांनी आपण आलेल्याची नोंद समालोचक कक्षामध्ये करायचं आहे. ज्या संघांचे पहिले राऊंड बाकी आहे डी ग्रुप मधील आणि त्यांचे संघनायक आले असतील तर त्यांनी आपली नोंद आमच्याकडे करायची आहे. मितेश पवार आले बॅटिंगसाठी. नितेश पवार होते आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र आता विकेट गमावली आहे. हॅलो, जे संघनायक आले असतील, ठाणे 2 दुर्वेश साखळकर, टीम 54 तन्मय अनकराम आले असतील तर आपण त्वरित माईकशी संपर्क साधा. पलश फलंदाजी करता गेलेला आहे. मनीष सातोपे वाशी, आपण आले असाल तर माईकशी संपर्क करायचा आहे. मनीष सातोपे वाशी. राजू बोंडवे यांची टीम आहे. पलश आलेत बॅटिंगसाठी आणि या बॉलवर जर आपण पाहिलं तर आता 2 धावा धावून पूर्ण केल्यात. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 8 या आकड्यावर. 8 धावा धावफलकावर झाल्यात. आता नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. बॉलर नेम प्लीज. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत कळवा प्लीज. प्रथमेश आलेत गोलंदाजीसाठी. प्रथमेश. 8 धावा धावफलकावर. म्हणजेच काय आता 4 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी.
फुल टॉस बॉल आणि या फुल टॉस बॉलला पाठवून लावलंय 6 धावांसाठी. म्हणजेच काय हा सामना फिनिश. अभिनंदन टीम. मुंबई या संघाने हा सामना जिंकलाय. अभिनंदन टीम मुंबई. हळद टीम ठाणे.